महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। गेली 7 महिने झाले संघटनाकडून, संघर्ष शेतकरी संघटनाकडून काढण्याचं कारण एकच, कारण या सरकारने मागे सांगितलं होतं निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका होण्यापूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ, कुठलीही अट न टाकता। तर त्यानंतर त्यांनी त्यांचा जो शब्द होता ते शब्द त्यांनी बरेच फिरवले, कधी खाली कधी वर केले। प्रत्येक वेळेस काय करायला लागले, ते शब्द फिरवायला लागले आणि सांगायला लागले की हो अभ्यास गट बसवलाय, कमिटी बसवली आणि ती लवकरच अभ्यास करून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल। ते कुठेतरी मनाला खटकलं, ते कुठेतरी सहन नाही झालं की अरे यार, ही राजकीय लोक या स्टाईलचे आहेत, म्हणून या शेतकऱ्यांसाठी लढावं तर लागेल। मग लढायचं कोण, तर आपण लढणार। म्हणून सर्व सवंगडी सोबत घेतले, मित्रमंडळ सगळं सोबत घेतलं आणि संघर्ष शेतकरी संघटना त्या विषयावरती जे शेतकऱ्यांचे मुद्दे घेऊन हातामध्ये जरी 7 महिने तसं तणांगणात लढतोय। कारण या कर्जमाफीसाठी सुद्धा खूप मोठं आंदोलन केली आम्ही, विदर्भ असेल, मराठवाड्यात असेल, आंदोलन केली। पण संघटन करायचं तर त्यासाठी शेतकऱ्यांची मुलं ज्यांच्यावरती अन्याय होतो हे सोबत लागतील। म्हणून आज विविध पदावरती नियुक्त्या केल्या, संघटन आज भरपूर मोठं, बरेच मोठं झालंय। फक्त एकच उद्देश की जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत थांबायचं नाही, हा उद्देश घेऊन रस्त्यावरती उतरलोय। आणि नक्कीच जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढत राहील। नाही संपूर्ण भारतभर, पण महाराष्ट्रात कमीत कमी 1000 ते 10,000 शेतकऱ्यांना संघर्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्याचा न्याय मिळेल आणि त्यांना न्याय मिळवून देईलच, तेव्हा जीवातलं जीव सोडेल।